कच्चा कांदा खाण्याचे फायदेही तसे भरपूर असतात. कांद्यामध्ये असे कितीतरी न्यूट्रियन्स व्हॅल्यू असतात ज्यांचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होतो. पण तुम्हाला माहितीये का की कांद्यासोबत व्हिनेगरचा उपयोग करणं म्हणजेच दुप्पट फायदे आपल्या शरीराला मिळवून देण्यासारखं आहे. आता पाहूयात की हा व्हिनेगर युक्त कांदा बनवायचा कसा. तुम्हाला जर बाजारात छोटे कांदे मिळत असतील तर उत्तम, अन्यथा तुम्ही मोठा कांदा असल्यास तो कापूनही वापरू शकता. कांद्यांना सोलून स्वच्छ धुवून घ्या. रेस्टॉरंटमध्ये जर का तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपल्याला व्हिनेगर युक्त कांदा सर्व्ह करतात तेव्हा तो लाल रंगाचा असतो. हा लाल रंग आलेला असतो बीटामुळे. तर आपल्यालाही बीट कापून तो पाण्यात चांगला उकळून घ्यायचा आहे. उकळताना त्यात अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. जेव्हा साखर आणि मीठ व्यवस्थित पाण्यात विरघळून बीटाचे तुकडे मऊ पडलेले जेव्हा तुम्हाला दिसतील ना, तेव्हा गॅस बंद करून हे पाणी चांगलं गाळून घ्यायचंय. आता जर तुम्हाला छोटे कांदे मिळाले असतील तर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकताय तशा पद्धतीनं त्या कांद्यांना चिरा पाडायचा. जसं आपण भरली वांगी करताना वांग्यांना पाडतो अगदी तशा पद्धतीने. त्यामुळे जो फ्लेवर आपण बनवतोय तो संपूर्ण या कांद्यामध्ये मुरून जातो. आणि त्यानंतर एक काचेचं भांडं घेऊन त्यात हे सगळे कांदे टाकायचे. त्यानंतर त्यावर व्हाईट व्हिनेगर मिक्स करायचंय. वरून जे बिटाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ते पाणी आणि बिटाचे तुकडे सुद्धा त्यात मिक्स करायचे. जर तुम्हाला थोडासा तिखट स्वाद हवा असेल तर 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या त्यांनाही मधून चिरा पाडून तुम्ही त्याही या मिश्रणामध्ये टाकू शकता. हे मिश्रण आता चांगलं झाकून ठेवायचंय अर्धा किंवा 1 तासासाठी आणि नंतर तुम्ही हा व्हिनेगर युक्त कांदा खाऊ शकता. पण जर तुम्हाला याचे जास्त फायदे हवे असतील तर मात्र पूर्ण रात्रभर या कांद्यांना त्या मिश्रणामध्ये असंच भिजत राहू द्या. त्यामुळे हे व्हिनेगरचं आणि बिटाचं पाणी या कांद्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं मुरलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या जेवणासोबत या व्हिनेगर युक्त कांद्याचं सेवन करू शकता.